सुमंतजी, आपण रामासोबत जा आणि त्याला आमच्या राज्याच्या सीमेच्या बाहेर पर्यंतच फक्त घेऊन जा आणि तिथून पुन्हा परत मागे घेऊन या. त्याला समजवा की आम्हाला दिलेल्या वचनानुसार वनामध्ये जाण्याची मर्यादा इथे पूर्ण झाली. आता परत चला. ए बाबा, त्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये वनामध्ये जाऊ देऊ नका. हो महाराज. सुमंत काका, सुमंत काका, तुम्ही इथे. तुमचे वचन पूर्ण झाले राम. आता आपण माझ्यासोबत अयोध्येस परत चला. काका, वनवासाचं वचन तर 14 वर्षांचं आहे. तो कालावधी पूर्ण केल्याशिवाय आमचं अयोध्येला परत येणं शक्य नाहीये काका. तर मग जोपर्यंत तुम्ही अयोध्येस परत येणार नाही, आम्ही सुद्धा तुमच्यासोबत इथेच राहू. आम्ही नाही जाणार. लक्ष्मण, आज रात्री आपण सगळे इथेच विश्राम करू. लक्ष्मण, बोलावे बंधू. कसेही आपण ह्या सर्वांना परत पाठवायला हवं. चिंता करू नये बंधू. हे सगळेच्या सगळे प्रातःकाळी निघून जातील. एकदा का हे सगळे निद्रेच्या अधीन गेले, आपण ह्यांच्यापासून दूर निघून गेलेले असू.
बंधू, आपण बराच वेळ चालत आहोत. थोड्या वेळासाठी विश्राम करूया का? नाही लक्ष्मण, प्रातःकाळ होण्याआधीच आपण वनाच्या त्या दिशेला पोहोचायला हवं, जेणेकरून अयोध्यावासी आपल्यापर्यंत पोहोचू नये. हो बंधू, परंतु वहिनी थकल्या आहेत. नाही भ्राता लक्ष्मण, आम्ही ठीक आहोत. आम्ही आणखी चालू शकतो. सारे जग की पीर का जिन्हें सदा है ध्यान, उनसे कौन छुपा सके निज पीड़ा व्यवधान. लहू लुहान कोमल चरण थक कर हुए निढाल, राम सिया के पाँव से कांटे रहे निकाल, कांटे रहे निकाल. मनातली शंका दूर करण्यास आलायस लंकेश. आपण सर्वज्ञ आहात गुरुदेव. नेत्र बंद असूनही आपण प्रत्येक घटना
वर्तमान भूत भविष्य सारे काही जाणतात. आम्ही हे जाणून घेण्यास आलो आहोत गुरुदेव की आमच्या इष्ट महादेवांनी आम्हाला अभिषेक करण्यापासून थांबवलं का? दूध रक्तात कसे परिवर्तित झाले हे कोणत्या गोष्टीचे सूचक आहे? महादेवाने तुला सूचित केलं आहे, तुझ्या अशुभ काळाचा आरंभ झालाय. अशुभ काळ. लंकेश रावणाचा अशुभ काळ. अखंड ब्रह्मांड जाणून आहे की काळ रावणाच्या मुठीत आहे गुरुदेव. रावण काळ नियंत्रित करतो, काळ रावणाला नाही. जर तुला सत्य जाणून घ्यायचं असेल लंकेश, तिकडे पहा. आमची जन्मकुंडली. हे राशी चक्र तुझे आहे, आता जाणून घ्यायचे आहे. तर बघ, शनीने तुझ्या जन्मराशीच्या 12व्या गृहात प्रवेश केला आहे. आणि आगामी काळात तो तुझ्यावर घोर अनिष्ट ओढवेल. गुरुदेव अनिष्ट. लंकेश रावणाचे अनिष्ट. हो, तुझ्या राशीवर शनीच्या दृष्टीचा अर्थ तुझा सर्वनाश आहे. त्याला स्मरण नाही का की रावणाकडे महादेवांनी दिलेला विशेष त्रिशूल आहे, ज्याच्या शक्तीने ते शनीस कोणत्याही क्षणी बंदी बनवू शकतात. परंतु त्या त्रिशूळाचा प्रभाव तुझ्या कर्माच्या कारणास्तव निष्क्रिय झाला आहे. या सक्रिय करण्यास तुला कठोर तप करावं लागेल. तर रावण तप करतील गुरुदेव. आणि असे तप करतील की सागराच्या लाटांचा दाह होईल, सूर्य विचलित होऊन आपला प्रकाश आकसू लागेल, पृथ्वी आपल्या अक्षावर फिरणं विसरेल, आणि शनीच काय, तीनही लोकांमध्ये अशी कोणतीच शक्ती नाही जी रावणास आव्हान दिल्यानंतरही जिवंत राहू शकेल. ओम सूर्याय नमः. बंधू, तुम्हा दोघांना भूक लागली असेल, मी त्वरित भोजनाची व्यवस्था करतो. सीते, रात्री तुझी निद्रा पूर्ण झाली ना? यापेक्षा उत्तम निद्रा आम्ही याआधी कधीच नाही अनुभवली. सीते, सीते, मला वाईट वाटते आहे. माझ्यामुळे तुला एवढे कष्ट सहन करावे लागतायत.
हे काटे टोचल्याने आम्हास कसलेही कष्ट नाहीत रघुवीर. आमचा विश्वास तर अधिकच दृढ आहे की आपणासोबत येण्याचा निर्णय आम्ही उचित घेतला. जिथे आपण आहात तिथेच आमचे घर आहे. ज्या मार्गावर आपण चालाल त्याच मार्गावर आम्हीही चालू. भ्राता लक्ष्मण, आणा, आम्हास भूक लागलीये. आपण धन्य आहात वहिनी. हे तर माझे सौभाग्य आहे की या जन्मात मला आपणा दोघांची सेवा करण्याची संधी मिळाली आहे. अरे बंधूंनो, श्रीराम आणि देवी सीता कुठे गेले? या बघा, श्रीरामांचं अंथरुण रिकाम आहे. अहो, लक्ष्मणी आपल्या अंथरुणावर नाहीयेत. ते सगळे कदाचित आपल्याला सोडून तर नाही गेलेत. अहो चला, आपण सर्वजण प्रभू रामांना शोधूया. चला बंधूंनो. थांबा. जर तुम्ही लोक खरंच श्रीरामांवर प्रेम करता तर त्यांना त्यांचं वचन पूर्ण करू द्या आणि वनात जाऊ द्या आणि बाधा बनू नका. आता तुम्ही लोक आपापल्या घरासाठी प्रस्थान करावे. हे राम, हे कसल्या दुविधेत टाकलं तुम्ही मला. अयोध्येस परतून आम्ही महाराज दशरथांना काय उत्तर देणार? जरा जपून बंधू. कदाचित या पानांखाली खड्डे असतील. सावध राहावं लागेल. चलावे.
निषादच्या क्षेत्रात अयोध्या राजकुमार रामांचं स्वागत आहे. आपल्या आगमनाने आम्ही भिल्ल समुदायाचे लोक धन्य झालो. नाही निषादराज, धन्य तर आम्ही झालो तुमच्यासारख्या हितचिंतकाला भेटून. यावे राजकुमार, एकदा आपली सेवा करण्याची संधी द्यावी. नाही निषादराज, राजवाडा आणि सगळ्या सुखांचा आम्ही त्याग करून आलो. आता येणारी आमची 14 वर्ष वनातच जातील. हेच आमच्या पिताश्री महाराज दशरथांची आज्ञा आहे. परंतु राजकुमार, आपल्या चरणकमलांनी एकदा तरी या निषादराजची कुटी पवित्र करावी. यावे राजकुमार. अरे माझं कोणी ऐकत का नाहीये? अरे माझा राम परत आलाय. सुमंतजींना पाठवलं होतं मी आणायला, ते घेऊन आले असतील. गुरुदेव, आपला राम येईल ना? धीर धरा महाराज. अयोध्या नरेश महाराज दशरथ, आपण का लहान बालकाप्रमाणे राम रामचा जप लावलाय? आपण एक चक्रवर्ती सम्राट आहात. आपल्याला हे असं बालकांसारखं विलाप करीत राहणं शोभा देत नाही. गप्प बाईस कैकई. आम्ही चक्रवर्ती सम्राट नंतर आहोत, आधी आम्ही एक पिता आहोत. परंतु आश्चर्य या गोष्टीचं आहे महाराज, की आपण एका सम्राटाची भूमिका निभावणं विसरून गेला. आम्ही आमच्या वचनाचं पालन केलेलं आहे. अद्याप तर एकच वचन पूर्ण झालं आहे, आणि तेही आपल्यामुळे नाही, आपल्या आज्ञाधारी पुत्रामुळे राममुळे पूर्ण झालं आहे. अद्याप तर आपलं पहिलं वचन पूर्ण व्हायचं आहे. कैकई, बोला ना महाराज, आपण कधी आमचा पुत्र भरतला आजोळामधून अयोध्येला बोलवणार आणि कधी त्याला अयोध्येच्या सिंहासनावर बसवणार? कैकई, महाराजांची अशी दशा पाहूनही असे असंबद्ध बोलताना तुला लज्जा नाही वाटत? क्षमा असावी महाराणी कौसल्या, आपणास या विषयावर काहीही बोलण्याचा अधिकार नाही. आम्ही तर फक्त आमचे पती. नका म्हणू आम्हाला आपला पती. आम्ही तुमचे पती नाही आहोत. आणि आज अयोध्या नरेश महाराज दशरथ तुम्हाला आपल्या पत्नीच्या अधिकारांपासून वंचित करतात. मी परमपिता परमेश्वराकडे अशी प्रार्थना करतो, भविष्यात कुठल्याही पतीला तुमच्यासारखी पत्नी न मिळो. कुठल्याही पुत्राला तुमच्यासारखी माता आणि कुठल्याही भावाला तुमच्यासारखी बहीण न मिळो. कैकई, तुम्ही माणुसकीच्या नात्याला कलंक आहात. मला तुमची घृणा वाटते, घृणा. महाराज, महाराणी कैकई, योग्य असेल की यावेळी तुम्ही महाराज दशरथांना एकटे सोडावे.
महाराज, आपण भलेही आपल्या कर्तव्याकडे पाठ फिरवा, परंतु कैकेयी मात्र आपल्या पुत्रासाठी तुम्ही दिलेलं वचन कुठल्याही परिस्थितीत पूर्ण करेल. मी जाणते स्वामी, आपण कसला विचार करत आहात. आपले हृदय रावणाचे तप पाहून द्रवित झाले आहे. आपण रावणास त्यांच्या तपाचे फळ देणार नाही. महादेवी, हे आपण काय बोलत आहात? स्वामी, आपणास ठाऊक नाही का, रावण अहंकारी आहेत, कुकर्मी आहेत. त्यांना विश्वाचे भले नकोय, ते केवळ स्वतःचे भले जाणतात. प्रभू, जर आपण आपले त्रिशूळ सक्रिय केले तर काय आपण जाणतात ते सूर्यपुत्र शनीची काय दशा करतील? आपण हे विसरत आहात महादेवी. रावण आमचा परमभक्त आहे. परंतु आपण ही बाब विसरत आहात महादेव, की भगवान विष्णूंचे अवतार श्रीराम धरतीवर केवळ रावणाच्या पापांचा विनाश करण्यासाठी अवतरित झाले आहेत आणि ते आपल्या कार्यासाठी मार्गस्थही झाले आहेत. आपण त्यांच्या या कार्यात त्यांचा सहयोग तर करूच शकता ना. प्रभू तर सर्व सक्षम आहेत देवी. त्यांचा अवतारच धरणीवर रावणाच्या वधासाठी झाला आहे. आम्ही इतकंच जाणतो देवी की रावणाने काहीही केले तरी प्रभू आपले शुभ कार्य नक्कीच पूर्ण करतील. शनी, तू लंकेश रावणाच्या गृहात प्रवेश करून त्याला आव्हान देण्याचे दुस्साहस केले आहेस. परंतु सत्य हे आहे की तू तुझ्या दुर्भाग्याला आमंत्रण दिलं आहेस. अरे आता तूच काय, समस्त ग्रह मिळूनही लंकेश रावणाचं अनिष्ट करू शकत नाही. लंकेश येत आहे तुला शक्तिहीन करायला, तुझं कर्ममर्दन करायला.
शशिकेतू, हे मी काय पाहत आहे? दशरथ नंदन राम एका भिल्ला सोबत. शशिकेतू आपले हार्दिक स्वागत करत आहे दशरथ नंदन. आम्ही जवळच्या राज्याचे राजे आहोत. राजकुमार राम, आपण एक क्षत्रिय आहात. आम्ही सुद्धा क्षत्रिय आहोत आणि मित्रत्व सदैव बरोबरीच्या लोकांशीच केलं पाहिजे. हे छोटे लोक आपला काय आदर सत्कार करू शकणार? आपण बरोबर बोलत आहात शशिकेतू. आम्ही भिल्ल आहोत, वनात वास करतो. आमच्याकडे धन नाही आहे, भवन नाही आहे. आमचे घर खूप छोटे आहे, पण आमचे हृदय खूप विशाल आहे. आम्ही आमच्या अतिथींना ईश्वर मानून त्यांची पूजा करतो. आणि पूजा करून झाल्यानंतर त्यांचं सर्व काही लुटून नेता. हा आरोप असत्य आहे. खोटा आळ आमच्यावर घेऊ नका. राजकुमार राम आमचे मित्र, महाराज दशरथांचे पुत्र आहेत. त्यांचा आदर करणं, त्यांची सेवा करणं, त्यांचा सन्मान करणं आमचे कर्तव्य आहे. आणि आमचे कर्तव्य पार पाडण्यापासून तुम्ही आम्हाला नाही थांबवू शकत शशिकेतू. आम्ही काय करू शकतो याची कल्पना देखील करू शकत नाहीस तू निषाद राज. आमच्या मार्गातून बाजूला हो शशिकेतू. राजकुमार राम आमच्या बरोबर येतील. राजकुमार राम, आपण यांना सांगा की तुम्ही एका क्षत्रियाचं आदरातिथ्य स्वीकारणं पसंत कराल. शशिकेतू, आपण सगळे त्या परमपिता परमेश्वराची लेकरं आहोत. ईश्वराच्या दृष्टीत सगळे सारखेच असतात. कोणी लहान अथवा मोठं नसतं. जेव्हा ईश्वर कुठला भेदभाव ठेवत नाही, मग आपण मनुष्य कोण असतो भेदभाव करणारे? आमची भेट आधी निषाद राजांशी झाली आहे, म्हणून आम्हाला त्यांच्या आतिथ्याचा स्वीकार करायला हवा. या निषाद राज. शशिकेतू आपल्या या अपमानाचा प्रतिशोध अवश्य घेईल निषाद राज, अवश्य घेईल. राम, राम, महाराज, राम, महाराज, अहो ऐका. कुठे आहेस पुत्रा? महाराज, आमचा सुमंत कुठे आहे राम? माझे डोळे आसुसले आहेत रामला पाहायला. तुम्ही चला ना, मला त्याच्याकडे घेऊन चला. महाराज, युवराजांनी आमच्या सोबत परत येण्यास नकार दिला. रेवती, सोम, या हे कामकाज सोडा. अयोध्येचे राजकुमार राम आपल्या इथे आले आहेत. चला, आपल्याला त्यांचं स्वागत करायचं आहे. काय म्हणालात तुम्ही? अयोध्येचे राजकुमार राम इथे आले आहेत? धन्य झालो आम्ही. सोम, ही अशी संधी पुन्हा मिळणार नाही. चला. अरे तू उभा का आहेस? पिताश्री, हे तेच राजकुमार आहेत ना ज्यांच्याविषयी तुम्ही काल रात्री सांगत होतात? ज्यांनी अयोध्येचे राज्य आणि आपल्या माता पितांना आणि कुटुंबाला यासाठी सोडून दिले की त्यांना त्यांच्या पिताश्रीने दिलेल्या वचनांचे पालन करायचे होते. हो बाळा, हे तेच राजकुमार आहेत. अयोध्यापती महाराज दशरथांचे सुपुत्र. पिताश्री, अयोध्या कुमार श्रीराम काय घाबरट आहेत?
पुत्र, हे असं बोलू नये. ते वीर राजकुमार आहेत. त्यांनी ताडकासारख्या राक्षसिणीचा वध केला आहे आणि ऋषी विश्वामित्रांच्या यज्ञाचे रक्षण केले आहे. इतके वीर असूनही आपल्या कनिष्ठ मातेस का घाबरले पिताश्री? पुत्र, असं काही नाही आहे. ते आपल्या सर्व मातांवर समान प्रेम करतात. मला एक गोष्ट उमजत नाही आहे, तू आज इतके प्रश्न का विचारतो आहेस? पिताश्री, मला केवळ इतकेच जाणून घ्यायचे आहे की ते इतके बुद्धिमान आणि वीर आहेत, तर ते आपल्या अधिकारांसाठी आपली कनिष्ठ माता कैकईशी लढले का नाही? ज्या राजसिंहासनावर त्यांचा अधिकार होता, त्यासाठी त्यांनी ती मूर्ख वचने पूर्ण करण्यासाठी सर्वांचा त्याग करून वनात आले. त्यांनी असे याकरता केलं कारण ज्येष्ठ लोक जे सांगतात आणि जे करतात त्यात कल्याण लपलेले असते आणि तेच सत्य असते. राजकुमार रामांच्या ज्येष्ठांनी जे काही केले आणि सांगितले त्यात तर काहीही उचित नव्हते. बाळा, कधी कधी असे होते की आपले ज्येष्ठ आणि मान्यवर लोक जे सांगतात किंवा करतात त्याच्याशी आपण सहमत नसतो, कारण तात्कालिक रूपात ते आपल्याला उचित वाटत नाही. पण आपल्याला याचा विसर पडतो की त्यांच्या सांगण्यात जीवनाचं असं रहस्य लपलेलं असतं ज्याने भविष्य सुखकारक होते. त्यांना जीवनाची समज आणि जीवनाचा इतका अनुभव आणि ज्ञान असते की ते भविष्य पाहू शकतात, वर्तमानास नाही. ते दूरदर्शी असतात. राम म्हणून महान आहेत कारण त्यांना हे तथ्य समजले की असू शकते की त्यांची माता कैकेयी यांच्या इच्छेत केवळ अयोध्येचंच नाही, समस्त आर्यव्रताचे हित लपले असेल. म्हणून त्यांनी कोणताही विरोध नाही केला आणि त्यांच्या वचनांचे पालन केले. पिताश्री, तर काय तुम्हास हे सांगायचे आहे की महाराणी कैकेयींनी राजकुमार रामास वनवासात यासाठी पाठवले की त्याने सर्वांचे कल्याण होईल? हे तर भविष्यातच समजेल पुत्रा की महाराणी कैकेयीच्या या इच्छेमागे काय आहे आणि त्या या सगळ्याचा विचार कसा करत आहेत आणि त्याचा परिणाम काय होईल. पण एवढे निश्चित आहे की राजकुमार रामांच्या या निर्णयाने समस्त संसाराचे कल्याण होईल. चल पुत्रा, विलंब होत आहे. आपणास एका आदर्श पुत्राचे आणि महान राजकुमार रामाचे स्वागत करायचे आहे. चल चल. आज तुझा अंत निश्चित आहे निषाद राज. सावधान शशिकेतू, जर निषाद राजला हानी पोहोचवण्याचा प्रयत्न केलास तर माझा हा बाण तुम्हा सगळ्यांच्या छातीच्या आरपार जाईल. नाही कुमार, शत्रुत्व माझ्या आणि शशिकेतू मध्ये आहे. आम्ही दोघे मिळून याचं निवारण करू. अशा प्रकारचे अचानक आक्रमण वीरता नाही, पळपुटेपणा आहे. वीरतेसाठी समानतेची गरज असते. ठीक आहे, सामना बरोबरीचाच होईल.
एका शक्तिशाली वीराचं खरं शस्त्र क्षमा आहे. महाराज शशिकेतू, मानव लहान किंवा मोठा आपल्या जातीने किंवा समुदायाने नाही होत, तर त्यांच्या गुणांनी ठरतो. मानवाचं सत्कृत्य आणि सदाचारच त्याला मोठं करतात. आपण बरोबर आहात कुमार. निषादराजच्या या महानतेचा मी आजपर्यंत अनभिज्ञ होतो. मला क्षमा करा निषादराज. शशिकेतू, अपराधाचा बोध होणं हाच मोठा पश्चाताप आहे. त्याच्या सर्व चुका, सर्व अपराध यांना आपोआपच क्षमा मिळते. शनी! ओम नमः शिवाय. बाहेर ये शनी! ओम नमः शिवाय. सर्व शक्तिमान रावण तुला बंदी बनवण्यास आले आहे. जर आम्हाला ऐकू शकत असशील तर बाहेर ये. आमच्याशी युद्ध कर. नाही तर आमचे दासत्व स्वीकारून आमच्या आज्ञेचे पालन कर. अहंकारी रावण! नारायण नारायण. देवेंद्र, एका बाजूस प्रभू श्रीराम आहेत, जे संपूर्ण विश्वात शांततेचा प्रचार करत आहेत, आणि दुसऱ्या बाजूस हा रावण स्वतःस अधिक शक्तिशाली प्रमाणित करण्यासाठी आपल्या मार्गात आलेल्या सर्व विघ्नांचा नाश करून अशांतता पसरवतोय.